ज्यावेळेस एखाद्या मुलीचं लग्न होतं, ती लग्न करून त्या नवीन घरात येते, तिला सगळ्यात जवळची असते ती म्हणजे ती व्यक्ती म्हणजे तिचा नवरा. तिला जे काही बोलायचं असतं, जे काही सांगायचं असतं, तिच्या मनात जी काही चलबिचल चाललेली असते, तिला जी काही अडचण असते, ती फक्त आणि फक्त त्या नवऱ्यासोबतच शेअर करू शकत असते. आणि नवऱ्याचं कसं होतं ना, की आता ती आली आहे म्हणजे विषयच नाही, ती आपलीच आहे आता. आता काही प्रॉब्लेम नाही. दोन्ही दोन्ही बाजूने सांगते मी. असं नाही की बाबा मी निगेटिव्ह सांगते वगैरे असं काही नाही आहे. पण सपोज होतं असं, ह्या सगळ्या गोष्टी घडल्यात, मी अनुभवल्यात. माझ्या बाबतीत म्हणा किंवा इतरांच्या बाबतीत म्हणा, त्याच्यावरून बोलते. तर त्याला वाटतं की काय आता आली आहे, आपलीच आहे, काय टेन्शन नाही. शेवटी कुठं जाणार आहे जाऊन, बरोबर? तिला कोण आहे दुसरं असं. आणि मग काही सांगायला गेलं की त्याच्याकडे वेळ नसतो. तो जातो मित्रांकडे सारखा, बाहेर जायचं. त्याला ते बाहेरच्या लोकांसोबत बोलण्यात वेळ देण्यात किंवा काय होतं, बाहेरची लोकं पण मग काय बायको आली की झाला बायकोचाच तो, बायकोलाच तुला वेळ द्यायचा आहे असं वगैरे, ही प्रश्न त्याला उत्तर द्यायची असतात. मग त्याला लाज वाटत असते की बायकोसाठी वेळ द्यायचा कसा, बायकोवर सोबत वेळ घालवायचा कसा आपण. आणि मग बाहेरची लोकं आपल्याला टोमणे मारतील. शिवाय घरच्यांचं पण होतं असतं ना, की लगेच काल बायको आली नाही, तू बायकोचं ऐकायला लागला वगैरे, या सगळ्या गोष्टी होत असतात. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तो त्या बाईला, त्या मुलीला, आपल्या पत्नीला तो इग्नोर करत असतो. आणि ह्याच्यामध्ये ती खूप एकटी पडत जाते. तिच्या मनातल्या शंका, तिच्या मनातल्या चिंता, जे काय असेल, तिला त्रास होत असेल, तर ती खूप एकांतात पडत जाते. आणि त्याच्यामुळे मग तिच्याही मनात समोरच्यांबद्दल ती आपुलकी तयार व्हायला वेळ लागतो किंवा कधी-कधी तर होत पण नाही, असं पण होतं. कारण काय होतं, त्या समोरच्यांनी जर तिला समजून घेतलं, ती आज पूर्ण परिवार, आपली आई, वडील, भाऊ सगळी सोडून तिचं घर, ज्या छताखाली ती राहिली आहे, तिच्या आत्तापर्यंतचा, ती वयाच्या 18, 19, 20, 22 वर्षाची होईपर्यंत जी काही तो बेड जो तिचा होता, ज्याच्यावर ती झोपायची, तिचं ते ठरलेलं, तिचं ते ब्लँकेट होतं, तिची ती उशी होती, तिच्या त्या वस्तू होत्या, त्या सोडून, ती सगळं सोडून, ज्याच्यासोबत आपल्याला एखादी वस्तू घेतली नाही तर आपल्याला झोप येत नाही, माझी चादर मला पाहिजे, असं पण असतं. तर ती सोडून ती तुमच्याकडे येते, सगळं त्या गोष्टी, त्या आठवणी सगळं सोडून तुमच्याकडे येते. तुम्ही त्या आवडीनिवडी तर लांब राहिलं, कमीत कमी तिला मनाच्या व्यथा तरी जर तुम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न करत नसाल, आणि तिच्याकडनं अपेक्षा मात्र करायची की तिने काल आली नाही तर लगेच तिने घर सांभाळायचं, मुलांना म्हणजे घर सांभाळायचं, घरातल्या मोठ्या माणसांचा लगेच म्हणजे सगळंच आदर करायचा, हे करायचं, स्वयंपाकघर सांभाळायचं, घरातल्या जबाबदाऱ्या पाहायच्या, बरोबर आहे. अरे काल तर तिला आईबाबांची लाडकी होती, काल तर ती आईबाबांची लाडकी होती, जिला आई जेवली तर ताटसुद्धा उचलायला देत नव्हती. का तर ठेवलं तरी ती आई म्हणायची, जाऊ दे, मुलगी आहे, उचलेल मी उचलेन, असं आईचं म्हणणं असतं. आणि लगेच तिने इकडे येऊन असं एवढा मोठा जबाबदाऱ्या तिनं पाळायच्या, तर तुम्ही पण तिच्याबद्दल थोडीशी आपुलकी दाखवा ना. तिला आपलेपणा दाखवा, तिला आपुलकीने तिला जवळ घ्या. तिची आईच आज आज तुमची मुलगी असती, ती जर सोडून ज्यावेळेस जाते, त्यावेळेस त्या आईचं ऊर कसं भरून येतं, किती तिला त्रास होतो. महिना तर काय, ते आयुष्यभरच तो त्रास राहतो. पण ती अक्षरशः खूप वाईट वाटत असतं त्यावेळेस. मग ती जी रिकामी पोकळी जी मन तयार झालेली असते तिच्या मनात आईवडिलांची, त्यात तुम्ही कुठेतरी स्वतःचं प्रेम त्याच्यामध्ये भरा ना. तिला जवळ घ्या, तिला विचारा, तिच्या आईसारखेच तिचे लाड पुरवा, बरोबर आहे, सुरुवातीला तरी. मग परत हळूहळू तिलाही समजतं की आपली आहेत, आपुलकी आहे. तिकडची माणसं जरी सोडली असेल तर मला इकडं खूप चांगली माणसं मिळाल्यात आणि मीही त्यांचा आदर सन्मान करेन, त्यांच्या मनासारखं वागेन, त्यांची काळजी घेईन, त्यांना आपलंसं मानेन, बरोबर आहे ना. करून बघा एवढं.